1796 साली रघुनाथ नेवाळकरांचे पुत्र शिवराव भाऊ यांच्या हातात झाशीचा कारभार आला. 1814 साली शिवराव भाऊंच्या हातून झाशीची सत्ता त्यांचे नातू रामचंद्ररावांच्या ताब्यात गेली. हे रामचंद्रराव 1835 सालापर्यंत झाशीच्या गादीवर राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनीच शिवराव भाऊंच्या दुसऱ्या मुलाला म्हणजेच गंगाधररावांना झाशीच्या सिंहासनावर बसवले. या गंगाधररावांच्या नंतर झाशीवर राज्य करायला त्यांना कोणी पुत्र नव्हता. ब्रिटिशांनी अट घातली की गंगाधररावांना जर आपलं राज्य टिकवायचं असेल तर त्यांना वारस असलाच पाहिजे. म्हणून 1842 साली गंगाधररावांनी दुसरं लग्न केलं. 1842 साली गंगाधररावांनी बिठूरच्या मोरोपंत तांब्यांची मुलगी मणिकर्णिका हिच्याशी लग्न केलं. लग्नानंतर मणिकर्णिकेचं नाव लक्ष्मीबाई असं ठेवण्यात आलं. पण पुढे अनेक वर्ष लक्ष्मीबाईंना देखील पुत्र झाला नाही. त्यामुळे नोव्हेंबर 1853 मध्ये आपल्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर गंगाधररावांनी आपल्या भावाच्या आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेतले आणि दामोदर राव असे त्याचे नामकरण करून त्याला